स्वाधीन केलंय। आता मी निघाले, आता एक क्षणभरही मी ते थांबणार नाही, आता एक क्षणभरही मी ते थांबणार नाही। रमाई अगं काय बोलतेस तू रमाई? रमाई अगं हा हो सासूबाई रागत कुठे निघून गेल्या? मी बघतो रमाई। अरे 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 हा लक्ष्मीचा अपमान बरा नव्हे रे। केवढं वैभव आहे हे माहिती आहे का? हा इकडचं तिकडे व्हायला नको म्हणून जरा आवरायला हवं। गजा हा अरे दादा खूप किमती ऐवज आहे ना म्हणून जरा हे म्हणूनच तू दूर राहा। यमुने सगळं व्यवस्थित गोळा कर मग तिजोरीत ठेवूया। सासूबाई रमाई सासूबाई थांब ना, ऐक माझं रमाई। असं काय करतेस रमाई? थांब चल घरी चल। काय आरडाओरडा चाललाय तुमचा? सासूबाई सासूबाई अशा रागावून जाऊ नका ना, घरी चला ना हो। रमाई अगं बोल तरी, सांग ना आमचं काय चुकलंय ते। हवं तर शिक्षा देतो आम्हाला, पण अशी रागावून जाऊ नकोस। चल घरी चलतो। गप्पा बस। काय काय माकडांचा खेळ सुरू आहे? काय बघत उभे आहात? निघा निघा नाही तर सासूबाई अहो गप्पा बस। सासूबाई मी घरी परत येणार नाही। तशी तुम्हाला माझी गरजच नाहीये। तशी ही दीडशाणी आहे, तुझे बाबा आहेत, घरी सगळे अकलेचे खंदक आहेत। काम धंदा सोडून टाळ कुटत बसा। मी चालले। रमाई ऐक माझं, अगं असं नको बोलूस का रमाई। मी हात जोडतो, पाया पडतो तुझे, पण अशी घर सोडून जाऊ नकोस ना तू। अरे कान किटले रे माझे, सारखं सारखं तेच तेच ऐकून। माझी शपथ आहे तुला, तुझ्या मागे मागे आलास ना तर माझं बेलेलं तोंड बघशील, माझं बेलेलं तोंड बघशील। तर असा आहे या नागोजी बाबाचा महिमा। नागोजीला नमस्कार करा, पाया पडा। आमच्यासाठी काय घेऊन आला असाल तर आमच्या हातात देऊ नका। आम्ही कशाला बी हात लावत नाही, आमच्या पायाशी ठेवा, मग आम्ही ते गोरगरिबात वाटून टाकू। जय जिंगरावा, जय जिंगरावा। बाबाजी बाबाजी हे काय? बाबाजी मी आता इथेच तुमच्या मठात राहणार आहे। मी घर सोडून आले बाबाजी। मठात राहणार? घर सोडून आली? हे मनोरमे काय खोळ्यावानी बोलतीये तू? चल चल हे ठेव तुझ्याकडे। काय करते? सावकारी नसून इथं आल्यात। बाबाले थोर आहेत, आपण पण इथेच येऊ। ए गप्प बसा, काय बाई मनात आणू नका। तो जिंगरोबा कोपल आमच्यावर। चला निघा निघा, आता घरला जा, घरी वाट बघतायत। जा चला निघा। जय जिंगरोबा। ए मनोरमे, हा बाबाजी। काय खोळ्यावानी वागतीये तू? काय बोलतीये तू? घरदार सोडून इथं आली आणि इथं राहणार कशी तू? केवढा मोठा डॉलर तिकडे उभा केलायस तू, तो कोण सांभाळणार? काही नाही 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 मनोरमे, निघायचं तू। आल्या पावली परत जा, निघ इथून। बाबाजी अहो मी घर सोडून आले अहो बाबाजी। या जगात माझं कोणीच नाही आहे बाबाजी। त्या पाताळ यंत्री चेटकीण चकुने सगळ्यांना आपल्या कयात घेतलंय। सगळे तिच्याच तालावर नाचतात।
त्या घरात मला शून्य किंमत आहे बाबाजी. वाह्यात नशीब आहे माझं. इतके दिवस बाबा घरी नव्हते, आता बाबा घरी आलेत, तब्येतीने पूर्ण बरे झालेत, तर असं वाटलं होतं की आई बापाच्या छत्रछायेखाली राहण्याचे दिवस आले. पण तर रमाई घर सोडून निघून चालली. म्हणजे आता पुन्हा रमाई किंवा बाबा यापैकी एकाचीच माया मिळणार का मला? हो, तुम्ही त्रागा करून घेऊ नका. कसं को मग काय करू सांग ना. बघितलंच ना कशी शपथ घालून गेली ते. आता समजावून हातापाया पडून आणायला पण जाऊ शकत नाही मी तिला. शपथ कशी मोडू मी रमाईची सांग? बाबाजी, मला तुमच्या चरणापासून दूर करू नका. मी कुठेही जाणार नाही बाबाजी. अहो, तुम्हीच माझे तारणहार. अगं हो, पण म्हणून काय घर सोडतं का कुणी? हा? आणि त्या सखूला घराबाहेर काढायचं का तू घर सोडायचं? म्हणणार मी काय चाललंय? कशापाई पराचं कावळा करतीये तू? हे बघ, काही होणार नाही. आम्ही सांगतो ना, काही होणार नाही. शांत हो, घरला जा आणि जिंगरोबाचं नाव घे. काय चल, निघ इथून. नाही बाबाजी, काही झालं तरी मी घरी परत जाणार नाही. तुम्ही जर मला इथून हाकलत ना तर मी रस्त्यावर झाडाखाली कुठेही राहीन, पण घरी परत जाणार नाही बाबाजी. ही भ्यात कुठून आली आता माझ्या गळ्यात पडाया? हो, शपथ तुम्हाला घातली, मला नाही ना. मी घेऊन येते. कसं को, पण तू कुठे शोधणार रमाईला? हो, असं काय करताय? सासूबाई कुठेही लांब गेल्या नसतील, त्या मठातच गेल्या असतील. मी घेऊन येते ना त्यांना. खरंच तू जाशील सकू मठात? हो, मी जाईन. अगं पण रमाई तुझं ऐकेल का? नाही, मला नाही वाटत तसं. अहो, मी ते बघते, तुम्ही घोर घेऊ नका. मी आता मठात जाते, तुम्ही घरी जा. सगळे काळजीत असते, मामांजी पण अस्वस्थ असते, त्यांना त्रास होता कामा नाही. जा तुम्ही, मी सासूबाईंना घेऊनच येते. डोसकं फुटायची वेळ आली बाहेर. काय कळत नाहीये ही बाई मठात कशाला राहायला आलीये? आणि त्यात ती सकू अशी चिवट आहे की मरता मरत नाहीये, आणि आपल्या मागची कटकट संपत नाही. त्यात तिचा सासरा, तो तर असं जमिनीतून निवडून का फुटावं तसा मधीच उगवलाय आणि आपली फार धुळदाण करतोय. अरे काय चाललंय बाहेर? ती सून आणि तो सासरा दोघं बी धोकादायक झालेत आपल्यासाठी. तेच झालं हो बाबाजी. आपण अख्ख्या पंचक्रोशीमध्ये आपल्या आवाजाने गपगार करणाऱ्या त्या मनोरमाबाई अशा कशा झाल्यात? तेच तर बोलतोय मी. अरे मनोरमा सारखी बाई गळपटली म्हणजे बघ. म्हणजे त्या सखून आणि पंतानं तिचं नाकतोंड असं दाबलं का बोंबलं तिथं आली मठात राहिला. नाही 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 नाही, या असलं भोंगा आपल्या मठात नको रे बाबा. नाही, त्या आता हटणारच नाही. घोडपडीवाणी तुमच्या पायाला चिकटून बसणार. घ्या, अजून डोक्यावर बसवा. थोबाड फोडून बाहेर दात काढलेस तर त्यापेक्षा सुचव ना, ती बया इथून बाहेर कशी जाईल ते. सासूबाई, उदसे, तू का आलीस इथे? खोटी सहानुभूती दाखवायला आलीस? अगं पक्की बनेल खोटारडी चेटकीड आहेस तू, चेटकीड. चल निघ, निघ इथनं, निघ. सासूबाई, सासूबाईवर रागवू नका ना. मी क्षमा मागायला आले हो. घरी परत चला ना. मी तुझ्या विनवणी खातर परत येईन. वाट बघ. चल निघ, निघ इथनं, नाहीतर तुला. सासूबाई, सासूबाई, अहो माझं काही पण करा, मला मारा, पण आता घरी चला ना. सगळ्यांना घोर लागले, सगळे तुमची वाट बघतायत. तुमच्याशिवाय घराला घर पण नाही हो. चला ना घरी सासू. अगं तू जे काही बोलतेस त्यावर तुझा तरी विश्वास बसतोय का ग? काही बोलशील
असं गोड गोड बोलून मला घरी न्यायला आलीस? जमणार नाही, येणार नाही मी. चल निघ. सासूबाई. निघ का तू रे? थांब थांब मनोरमे, सखू सांगते म्हणून नको जाऊस, पण आम्ही जे सांगतोय ते ऐकून घेशील आणि त्यावर विचार करशील की नाही? हा, हे बघ, तू अशी तडकाफडकी इकडे निघून आलीये तुझं घर सोडून, तर मग तुझ्यात आणि पंतांमध्ये फरक तो काय राहिला सांग ना मला. घरदार संसार सोडून पंत पंढरीला गेलते, आता तू काय वेगळं करतीयस? तेच तर करतीयस. हा, नाही नाही, ठिकाणी वेगळं असल, पण तुम्ही तुमच्या देवासाठी स्वतःच राहतं घर सोडलं, हे तर खरंय की नाही? हा, नाही म्हणलं मी, नाही. तुला तुझ्या जबाबदाऱ्या नाकारून चालणार नाही. हा, तुला तुझ्या घरी जावंच लागल. वय आदेश आहे आमचा. हा, आत्ताच्या आत्ता तू घरला जा. सासूबाई, अहो त्यांचं तरी ऐका ना. ऐका बा. तू नको मला शिकू. तू बोलावल्यावर मी येणार? अजिबात नाही. म्हणजे मी येईन घरी, पण पण काय? पण माझ्या काही अटी आहेत. त्या जर तुझ्या मामांजींना मान्य असतील तर मी येईन घरी परत. अटी? हो, अटी. त्या जर त्यांना मान्य असतील तर आणि तरच मी घरी परत येईन. सांगा ना. सांगते, पण माझ्या मागे तू पुन्हा ते उच्चारायचं. म्हणजे तुला कळलंय की नाही कळलंय हे मला कळेल. अट पहिली, यांनी म्हणजे तुझ्या मामंजीने पेढीवर कधीही बसायचं नाही. कधीही बसायचं नाही. कधीही बसायचं नाही. अगं अवदसे, बोल ना माझ्या मागे. मामांजींनी कधीच पिढीवर बसायचं नाही. अट दुसरी, कुठल्याही व्यवहारात त्यांनी लक्ष घालायचं नाही, ढवळाढवळ करायची नाही. कुठल्याही व्यवहारात त्यांनी लक्ष द्यायचं नाही, ढवळाढवळ करायची नाही. शाबास. अट तिसरी, मी गुरु झिंगरोबा आणि बाबाजींची भक्ती करणार, त्यात कुणीही आडकाठी करायची नाही. मी गुरु चिंगरोबाची आणि बाबाजींची भक्ती करणार, त्यात कोणीही अडकाठी करायची नाही. शाबास. आणि आता सर्वात महत्वाची अट. कोणती अट? सांग ना सखू, रमाईची चौथी अट कोणती आहे? सासूबाई म्हणाल्या की यापुढे या घरात मामांजींनी कधीही मिठुरायचं नाव घ्यायचं नाही. कधीही मिठुरायचं नाव घ्यायचं नाही. शेवटची अट जरा कठीणच दिसते नाही? हो ना, म्हणजे मामांजींना विठुरायाचं नाव घ्यायला सांगायचं नाही, म्हणजे मामांजींना श्वास घेऊ नका असं सांगण्यासारखंच आहे. अगदी खरंय सखू तुझं. अरे खरंय काय म्हणतोस?
रमाईला या घरात परत आणायचं असेल तर ही अट मान्य करावीच लागेल. बाबांना स्पष्ट सांगावं लागेल आणि बाबांनाही ते मान्य करावंच लागेल. नाही हो वंस, मामांजींच्या जीवावर बेतणारी गोष्ट त्यांना कशी सांगायची? विठ्ठल 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 विठ्ठल. वा 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 मनोरमे, कमाल गेली तू. पंतन मोर आणि सखू मोर असा पेच उभा केलास की काय सांगू. सासूबाई, अगं हकललं होतं ना मी तुला. निर्लज्जपणे परत आलीस. कसली कोडगी पोरगी ही. सासूबाई अहो घरी चला ना, मी तुम्हाला न्यायला आलीये. हो हो, मोठे उपकारच केलेस ग तू. आली टेभा मिरवत. मी सांगितलेल्या अटी तुझ्या मामंजींनी मान्य केल्यात का? खरी चला म्हणे, अशीच बरी मी जाईन. मनोरमे मनोरमे सखू आपली सून आहे. एका सभ्य घरंदाज घराण्यातल्या सुसंस्कृत सुनेला निर्लज्ज, कोडगी असे लांछनास्पद शब्द वापरून स्वतःच्या हीन वृत्तीचं प्रदर्शन करणं तुम्हाला शोभत नाही. शिवाय घरातले विषय घरातच बोलायचे असतात, असे चव्हाट्यावर नाही मांडायचे. चला घरी चला. लई बोलायला लागलाय म्हातारा. हे आणखी काही बोलले तर माझं पितळ उघडं पडेल. येते बाबाजी, नमस्कार. नागोजी, एखाद्या तान्ह्या बाळाला आपण लंगोट घाण करताना बघितलेलं असतं. ते तान्हं मूळ कितीही मोठं झालं, त्याची पहिली हागरी ओळख आपण विसरतो का? विसरतो का? नाही इसरत. तसंच मीही खूप वर्षापूर्वी क्षुद्र हात चलाखी करणाऱ्या गांजेकस नागोजीला पाहिलंय. ती आठवण मी विसरेन असं वाटतंय. चल मनोरमा. लई टोचून बोलून गेला म्हातारा. डाग दिल्यावानी एक एक शब्द ऐकून गेलाय आम्हाला. ये थेरड्या, सोडणार नाही तुला. रमाई, आलीस तू? अगं डोळ्यात प्राण आणून मी तुझी वाट बघत होतो. अरे दादा स्वतःहून आणायला गेल्यावर वहिनी येणारच ना. दिगू, यमुना, मी तुमच्या इच्छेनुसार तुमच्या आईला घरी घेऊन आलोय. आणि माझं म्हणाल तर विठ्ठल नाव हा माझा श्वास आहे. विठ्ठल नामाशिवाय मी जगू शकत नाही. त्यामुळे 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 काय बाबा? त्यामुळे मी आत्ता हे घर सोडून लगेच पंढरपूरला जातोय, कायमचा.
मामनजी 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 अहो ऐका ना मामनजी. मला अडवू नकोस बाळा. माझं घर पंढरपूर आणि श्वास विठ्ठल आहे. मी इथं राहिलो ना तर सगळ्यांनाच खूप त्रास होईल. आणि जिथे आपली गरज नाही, जिथे आपली अडचण होते, तिथे राहू नये बाळा. या सकुलांना चैनच पडत नाही. मी प्रत्येक ठिकाणी तोंड घालतेच. आता बाबांच्या मागे मागे जायची काय गरज होती? कारण सखूच्या पोटात माया यमुनात आहे. त्या वर्षांनी घरी परत आलेले बाबा पुन्हा घर सोडून जाऊ नये असं तिला मनापासून वाटतंय, म्हणून ती समजूत घालायला गेली. जे तू करायला हवं होतंस ते सखू करते यमुनात आहे, आणि ती अजिबात चुकीचं करत नाही. अगं, रमाई तुम्हाला समजून घे ना. इतकी वर्ष आम्ही पोरके राहिलो ना. आता बाबा घरी परत आलेत, त्यांना त्यांच्याच घरातून निघून जा हे असं सांगणं चुकीचं नाही का वाटत तुला? मग तुझ्याच इतके बाबा पण मला हवेत ग. आपण इतर सगळ्यांसारखे सुखाने राहू ना. फार वर्षांनी ही संधी मिळाली आहे. मामनजी अहो तुमचीच माणसं, तुमचंच घर संकटात असताना तुम्ही हे घर सोडून जाऊ नये अशी मी विनंती करते हो. मामनजी मामनजी अहो तुमच्या लक्षात येत आहे का? अहो तुम्ही हे घर सोडून जाण्याने प्रश्न सुटणार नाहीत, उलट अधिक वाढणार आहेत. मला कुठे नको आहेत ते, पण त्यांनी त्यांच्या वागण्याला नीती नियम घालून घ्यायला नको. त्यांच्या मर्जीप्रमाणे वागल्यामुळे घराण्याची काय धुळदाण झाली आहे हे तुम्ही सगळे विसरला असाल, पण मी नाही विसरू शकत. भक्ती करायची आहे ना, करा ना, पण भान व्यवहार सगळं हरपून कशाला? स्तोम माजू नका, सारासार बुद्धी घाण ठेवू नका. कुटुंबाची होळी करून त्यावर भक्तीची भाकरी भाजून काय उपयोग? हे अगदी कोणालाही पटण्यासारखं आहे. वहिनींचं हे अगदी बरोबर आहे. अगं पण म्हणून घर सोडण्यासारखे टोकाचे निर्णय काय घेतेस तू? घ्यावे लागतात. रोज रोज थोडं थोडं म्हणण्यात काय अर्थ आहे? आणि हे बघ दिगू, मी घरी परत आले, पण माझ्या ज्या अटी आहेत त्या आहेतच. त्या बाबतीत मी तडजोड करणार नाही. नाही म्हणजे नाही. खरं सांगते हो मी, यावेळी घराला, या घरातल्या माणसांना तुमची गरज आहे. तुम्ही बाबाजीला कसं दरडावलं होतं तसा धाक हवाय, नाहीतर हे घर खूप मोठ्या संकटात येईल. मामनजी सगळे तुमच्यावर खूप प्रेम करतात, पण सगळे बाबाजीच्या कह्यात आहेत. बाबाजी दुष्ट बुद्धीने सगळ्यांना हवं तसे नाचवतायत. त्यांच्या अघोरी शक्तीने सगळे विचित्र वागता येतो. कारण बाबाजींचा हेतू या घराला लुटण्याचा आहे, म्हणून या घराचं चांगलं होईल असं ते वागतच नाहीयेत. बाबाजींना आपलं कल्याण नाही, आपला विनाश हवाय.